पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, कुठे किती अर्ज आले याबद्दल अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। SRPF चालक, बॅट्समन, कारागृह शिपाई या सर्व घटकबद्दल मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे आणि सर्व माहिती तुम्हाला देणार आहे। आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण की अशी डेली अपडेट आपण या ठिकाणी आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत असतो। आजपर्यंत कुठे किती अर्ज आले याबद्दल तर तुम्ही बघू शकता। पोलीस कॉन्स्टेबल SP गोंदिया आहे। गोंदियामध्ये जे आतापर्यंत जे अर्ज आले तर तुम्ही बघू शकता अर्ज क्रमांक जो आहे तो हा 91 आहे आणि टोकन नंबर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो। SP गोंदियाचा तर पहा, तर SP गोंदियाचा हा टोकन नंबर आहे, बघू शकता 118 प्लस अर्ज आतापर्यंत SP गोंदियाला आले। तर धरून चालत तुम्ही या ठिकाणी 140 प्लस अर्ज आतापर्यंत SP गोंदियाला या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतरचा जो जिल्हा आहे त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो नागपूर कारागृह आहे। तर नागपूर कारागृहामध्ये जे अर्ज या ठिकाणी आले आहे तर तुम्ही बघू शकता अर्ज क्रमांक बघू शकता उमेदवाराचा। तर नागपूर कारागृहामध्ये हा फॉर्म भरला आहे। तर नागपूर कारागृहामध्ये जे अर्ज क्रमांक आहे हा 1226 या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर टोकन नंबर मी तुम्हाला दाखवून देतो नागपूर कारागृहाचा। तर बघू शकता हा टोकन नंबर आहे। तर जवळपास 1550 प्लस या ठिकाणी टोकन नंबर दाखवले जातात। तर तुम्ही या ठिकाणी धरून चला की आतापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नागपूर कारागृहाला जे अर्ज आले आहे 2000 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृहाला गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया आहे। तर पोलीस कॉन्स्टेबल SRPFचा हा फॉर्म आहे, बघू शकता SRPF गट क्रमांक 15 गोंदिया। तर SRPF गट क्रमांक 15 गोंदियाचा जो या ठिकाणी अर्ज क्रमांक आहे बघू शकता 609 या ठिकाणी अर्ज क्रमांक आहे। तर SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदियाचा हा 609 अर्ज क्रमांक आहे। तर मी टोकन नंबर दाखवतो। तर बघू शकता SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदियाचा हा टोकन नंबर आहे। 609 प्लस अर्ज या ठिकाणी आलेला आहे, म्हणजे धरून चालला तुम्ही 1000 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF 15 गोंदियाला गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो CP मुंबईला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर CP मुंबईला आतापर्यंत 6000 प्लस अर्ज आतापर्यंत CP मुंबईला या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतर नागपूर कारागृह आहे। नागपूर कारागृहामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जवळपास 2350 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृहाला गेलेले आहे। त्यानंतर SRPF गट क्रमांक 15 गोंदियाला जे विद्यार्थी मित्रांनो 1100 प्लस अर्ज गेलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर मीरा भाईंदर चालकमध्ये जर आपण पाहिलं तर मीरा भाईंदर चालकमध्ये 500 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे। त्यानंतर मुंबई कारागृह आहे। मुंबई कारागृहामध्ये आतापर्यंत जे अर्ज गेले आहे 2200 प्लस अर्ज आतापर्यंत मुंबई कारागृहाला या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता SRPF कुसळगाव आहे। SRPF कुसळगाव 19 आहे। तर SRPF कुसळगावला आतापर्यंत 500 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे। तर 1200 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 20 वरणगावला गेलेले आहे। त्यानंतर SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे। तर SRPF गट क्रमांक 4 नागपूरला जवळपास 400 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे। तर पुणे कारागृहाला जे विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत जे अर्ज गेले तर जवळपास 2100 प्लस अर्ज आतापर्यंत गेले, 2100 प्लस अर्ज आतापर्यंत पुणे कारागृहाला गेले, कारण की 2-3 दिवसा अगोदरचा हा टोकन नंबर आहे, बघू शकता तुम्ही। SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो 4-5 दिवसा अगोदरचा हा फॉर्म आहे। तर आतापर्यंत 1200 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 20 वरणगावला गेलेले आहे। CP पुणे सिटीला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी गेले आहे तर जवळपास 3500 प्लस अर्ज आतापर्यंत CP पुणे सिटीला आतापर्यंत गेलेले आहे। SP लातूरला बघू शकता SP लातूरला आतापर्यंत जवळपास 200 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता SP अमरावती आहे। अमरावती ग्रामीणला आतापर्यंत जे अर्ज गेले 1000 प्लस अर्ज आतापर्यंत गेले, 1000 ते 1100 प्लस अर्ज आतापर्यंत अमरावती ग्रामीणला या ठिकाणी गेलेले आहे। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्यानंतर बघू शकता SP चंद्रपूर आहे। SP चंद्रपूरला आतापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो 300 ते 400 प्लस अर्ज आतापर्यंत SP चंद्रपूरला गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 2 पुणे। तर SRPF गट क्रमांक 2 पुणेला जवळपास 600 ते 700 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो हा नागपूर शहरचा फॉर्म आहे, सिटी नागपूर शहरचा आहे। तर जवळपास तुम्ही इथं धरून चला 1500 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर शहरला गेलाय। तर 975 हा टोकन नंबर आहे, 3-4 दिवसा अगोदरचा आहे। तर जवळपास 1500 प्लस अर्ज या ठिकाणी धरून चला नागपूर शहरला 1500 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेल्या कॉन्स्टेबलला। तर CP पुणे सिटी ड्रायव्हरला चालकला आतापर्यंत जे अर्ज गेले तर जवळपास 1000 प्लस अर्ज आतापर्यंत CP कॉन्स्टेबल ड्रायव्हर चालकला या ठिकाणी गेलेले आहे। SRPF गट क्रमांक 5 दौंड आहे। तर SRPF गट क्रमांक 5 दौंडला आता